नमस्कार विद्यार्थी मित्रो, जेसीसी अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.3 हे अभ्यासायचं आहे. त्यामधला तिसरा क्वेश्चन सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय क्रेमर रूल्स हे सोडवायचं आहे. पहा, हे दिलेले इक्वेशन आहे, हे आपल्याला सोडवायचं आहे. सोल्युशन पहा, 3x 4y बरोबर 10 याला एक नंबर द्यायचा. त्यानंतर पहा, याच्या लगेच किमती सुद्धा लिहायच्या. ओके, a1 याला a1 म्हणतात. या x चा कोएफिशिएंट जो आहे त्याला a1 म्हणतात. a1 बरोबर किती आहे? 3 आहे. त्यानंतर b1 आहे, हा b1 याचा कोएफिशिएंट किती आहे? -4 आहे. त्यानंतर c1 ची किंमत किती आहे? 10 आहे. त्याच्यानंतर दुसरे इक्वेशन लिहून टाकायचे. 4x + 3y बरोबर 5. ओके, आता याला a1 a2 म्हणायचं. या ठिकाणी a1 हे झालं a2 बरोबर 4 याचा कोएफिशिएंट. त्याच्यानंतर b2 ची किंमत किती आहे? 3 आहे. त्यानंतर c2 ची किंमत 5 आहे. हे अशा पद्धतीने याच्या किमती लिहिलेल्या आहेत. पहा मित्रो, आता आपल्याला काय करायचं? d ची किंमत आपल्याला काढायची आहे. असं हे डिटरमिनंटचं साइन असतं. d लिहायचं. ओके, पहा d ची किंमत काय असते? a1 अपॉन a2 हे असं म्हणायचं. असं a2 अपॉन वगैरे काही नाही, पण a1 अपॉन a2. त्यानंतर हे b1 अपॉन b2. ओके, म्हणायला सोपं जाते म्हणून आपण अपॉन हा शब्द वापरतो, परंतु अपॉन म्हणण्याचं काही आवश्यकता नाही. a1 a2 b1 b2 ही अशी याच्या डिटरमिनंट व्हॅल्यू मध्ये लिहायचं. आता a1 ची किंमत किती आहे? 3 आहे. त्यानंतर a2 ची किंमत किती आहे? 4 आहे. त्याच्यानंतर b1 ची किंमत किती आहे? -4 आहे. ओके, त्यानंतर b2 ची किंमत किती आहे? 3 आहे. ओके, अशा पद्धतीने आता पेजच्या हिशोबाने आपण इथं करू. 3 3 9 इकडून बरोबर असं लक्षात ठेवा क्रम. 3 3 9 3 गुणिले 3 वजा, त्याच्यानंतर -4 गुणिले 4. ओके, अशा पद्धतीने मग काय निघेल याची किंमत? 3 3 9. ओके, त्यानंतर हे वजाला वजा, 4 चौक 16. कोणते 16? वजा 16. त्यानंतर हे 9 ला 9. आता बघा, वजा गुणिले वजा काय होतं? अधिक होते. अधिक 16. 9 आणि 16 किती झाले? तर 25 झालेले आहेत. 25 कोणते? +25. ही किंमत कशाची आली? ही d ची किंमत आलेली आहे. ओके, आता आपल्याला काय करायचं? dx काढून घ्यायचं. dx ही d ची किंमत निघालेली आहे. याला असा ब्लॉक करून घेऊ. ओके, d ची किंमत 25 निघाली. आता आपल्याला dx ची किंमत काढायची. dx बरोबर. ओके, आता dx चा क्रम कसा ठेवायचा हे लक्षात घ्या. ओके, c1 अगोदर काय करायचं? c1, त्यानंतर हे c2, त्यानंतर b1 हे b2. ओके, या अशा पद्धतीने किंमत लिहून ठेवायची याच्यामध्ये. मग आता या ठिकाणी बघा, आता काय करायचं? c1 ची किंमत किती आहे? हे इथे आहे c1 ची किंमत 10 आहे. त्यानंतर c2 ची किंमत किती आहे? 5 आहे. ओके, त्याच्यानंतर b1 ची किंमत किती आहे? -4 आहे. ओके, त्याच्यानंतर b2 ची किंमत किती आहे? 3 आहे. ओके, हे अशा पद्धतीने ह्या किमती लिहिलेल्या आहेत. ओके, मग आता काय करायचं? याचा तिरकस गुणाकार करायचा. ओके, इकडे लक्ष द्या मित्रो. त्यानंतर 10 गुणिले 3 वजा, त्यानंतर -4 गुणिले 5. ओके, अशा पद्धतीने 10 3 30. हे वजाला वजा, 5 चौक 20. कोणते 20? वजा 20. ओके, मग आता हे 30 ला 30 वजा गुणिले वजा अधिक 20. मग काय झाले? ते 30 आणि 20 50 झालेली आहे. ही किंमत कशाची आलेली आहे? dx ची किंमत आलेली आहे. dx ची. याला अशा पद्धतीने ब्लॉक करायचा. त्यानंतर आता आपल्याला किंमत काढायची आहे dy ची किंमत आपल्याला काढायची. ओके, dy चा काय येईल आता क्रम? मग आता पहा, dy चा क्रम आहे a1 अपॉन a2. त्यानंतर शेवटचा क्रम घ्यायचा आता c1 अपॉन c2 अशा पद्धतीने. ओके, पहा आता मग आता a1 ची व्हॅल्यू किती आहे? a1 कुठे आहे? इथे आहे 3. ओके, 3. त्यानंतर a2 किती आहे? 4 आहे. त्याच्यानंतर c1 कोणता आहे? इथे 10 आहे. त्यानंतर c2 किती आहे? 5 आहे. ओके, पहा मित्रो, आता काय करायचं? आता a1 a2 c1 c2 हे dy च्या किमती आहेत. ओके, आता हे dy च्या किमती आहेत ना, याचा तिरकस गुणाकार करायचा. आपण a1 ची किंमत ठेवली 3. ओके, a2 ची किंमत 4 ठेवली, c1 ची किंमत 10 ठेवली, c2 ची किंमत 5 ठेवलेली आहे. 3 गुणिले 5 वजा 10 गुणिले 4. मग काय होईल? 5 3 15 वजा 10 चौक 40. ओके, अशा पद्धतीने. मग मित्रांनो लक्ष द्या, आता 40 मधून 15 गेले. 40 मधून 15 गेले किती राहतात?
25 राहतात. कोणते 25? वजा 25 राहतात. ही कशाची किंमत आहे? ही dy ची किंमत आहे. ओके, ही dy ची किंमत झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं? युजिंग क्रेमर रूल्स. लक्षात, बाय क्रेमर रूल्स म्हणायचं. ओके, बाय क्रेमर्स रूल. अशा ठिकाणी अशा पद्धतीने हे वाक्य लिहायचे. ओके, मग आता d ची आपल्याला x ची किंमत काढायची आहे. x dx d. ओके, त्यानंतर अँड हा शब्द वापरायचा. त्यानंतर y ची किंमत काढायची. ओके, dy d. ओके, मग आता या ठिकाणी काय आहे? dx ची किंमत किती आली आहे? 50 आलेली आहे. ओके, d ची किंमत किती निघाली? 25 निघाली. 25 एका 25, 25 दोन्ही 50. ओके, म्हणजे x ची किंमत किती निघाली? 2 निघाली. कोणते 2? +2. त्यानंतर या ठिकाणी बघा y ची किंमत आता काढायची. y ची किंमत dy ची किंमत किती आहे? -25 आहे. आणि d ची किंमत किती आहे? 25 आहे. 25 एका 25, 25 एका 25. y ची किंमत निघाली -1. ओके, x आणि y च्या किमती मिळाल्या मित्र. मग इथं वाक्य लिहायचं x, y x ची किंमत 2, y ची किंमत -1 इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन. ओके, समजलं? सेकंड नंबरचं एक एक्झाम्पल्स आहे. याच्यामधलं बघा, हे थोडंसं एक वेगळ्या पद्धतीने आहे. याचं स्टँडर्ड फॉर्म आपल्याला करून घ्यावं लागतं. ओके, 4x 3y 4 0 दिलं. ओके, लक्ष द्या इकडं. बरोबर पहा, 6x बरोबर 8y 8 5y असं दिलेलं आहे. तर याला काय करायचं? स्टँडर्ड फॉर्म मध्ये करून घ्यायचं अगोदर. बघा, आता हे दिलेलं इक्वेशन आहे ते अगोदर लिहून घ्यायचं. 4x 3y हे आता या ठिकाणी मी डायरेक्टच करतो, स्टँडर्ड फॉर्म मध्ये करून घेतो. ओके, इक्वल टू घ्यायचं. हे इथं -4y आहे. बरोबर चिन्हाच्या इकडे गेल्यानंतर काय होतील? प्लस होतील. ओके, हे -4 आहे. बरोबर चिन्हाच्या इकडे गेल्यानंतर प्लस होतील. त्यानंतर दुसरं इक्वेशन बघा. आता बघा या ठिकाणी हे 6x आहे. ओके, आता इथं -5y आहे. बरोबर चिन्हाच्या इकडे आल्यानंतर काय होतील? हे प्लस होतील 5y. आणि या ठिकाणी +8 राहिलेले आहे. ओके, हे झालं आता याचा स्टँडर्ड फॉर्म झालेला आहे. तर बघा मित्रो, आता याला 1 नंबर आपण 2 नंबर देऊन घेऊ. ओके, त्यानंतर बघा आता 4x 3y 4 याला 1 नंबर द्यायचा. ओके, तर याच्या किमती सुद्धा लिहून घ्यायच्या. हे a1 आहे. a1 4. त्यानंतर हे b1 आहे. b1 3. याचा कोएफिशिएंट 3 आहे. त्यानंतर c1 किती? हे 4 आहे. ओके, अशा पद्धतीने हे c1. मग आता दुसरं इक्वेशन लिहायचं. 6x 5y 8. ओके, याला 2 नंबर द्यायचा. मित्रो पहा, आता हे a2 झालेला आहे. a2 ची व्हॅल्यू किती आहे? 6 आहे. त्यानंतर हे b2 ची व्हॅल्यू किती आहे? 5 आहे. त्यानंतर हे c2 ची व्हॅल्यू किती आहे? 8 आहे. अशा पद्धतीने आपण सर्वप्रथम याला क्रम देऊन घेतला. ओके, मग पहा आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं? d ची किंमत काढायची आहे आपल्याला. ओके, d ची किंमत आपल्याला काढण्यासाठी काय करावं लागेल? अगोदर कोणता क्रम घ्यायचा? a1 upon a2. ओके, त्यानंतर b1 b2. ओके, हे क्रम लक्षात ठेवायचं. आणि मी सांगतो त्या गोष्टी थोडंसं बारकाईने व्यवस्थित लक्ष देऊन पहा. a ची किंमत कोणती आहे? a ची किंमत 4 आहे. ओके, 4. त्यानंतर a2 ची किंमत किती आहे? 6 आहे. ओके, त्यानंतर b1 ची किंमत किती आहे? 3 आहे. त्यानंतर b2 ची किंमत किती आहे? 5 आहे. अशा पद्धतीने. बरोबर आहे? आता याचा काय करायचा? तिरकस गुणाकार करून घ्यायचा. 4 × 5. ओके, क्रम फार महत्त्वाचा असतो. 4 × 5. त्यानंतर वजा 3 × 6. ओके, मग आता काय होईल? 4 × 5 20 वजा sin 3 18. पहा, 20 मधून 18 गेली. 20 मधून 18 गेली किती राहतात? 2 राहतात. ही 2 ही किंमत कोणती आहे? प्लस आहे. ओके, कारण 20 मोठे आहे त्याचं चिन्ह प्लस आहे. ही किंमत आली d ची किंमत आलेली आहे. म्हणून हे d ला आपण असं हे करू. ओके, त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी आता dx ची किंमत आपल्याला काढून घेऊ. dx आता बघा dx चं काय आहे? मग c1. अगोदर काय करायचं? c1 घ्यायचं. c1 c2. त्यानंतर b1 b2. हा क्रम लक्षात ठेवायचा. क्रम जर चुकला तर गणित चुकू शकते. यासाठी बारकाईने लक्ष द्या. मग आता पहा या ठिकाणी आता c1 ची किंमत किती आहे? c1 ची 4 आहे. ओके, 4. त्यानंतर c2 ची किंमत किती आहे? 8 आहे. ओके, त्याच्यानंतर b1 ची किंमत किती आहे? b1 ची 3 आहे. त्याच्यानंतर b2 ची किती आहे? 5 आहे.
ओके, हे अशा पद्धतीने. आता याचा तिरकस गुणाकार करून घ्यायचा. 4 गुणिले 5, 4 गुणिले 5 वजा 3 गुणिले 8. ओके, अशा पद्धतीने. पाऊण चौक 20 वजा 8 त्रिक 24. ओके, मग आता काय होईल या ठिकाणी? आता मोठी संख्या 24 आहे, मोठी संख्या 24 आहे, वजा 24, 24 वजा 24 मधून 20 गेले. ओके, किती राहतात? 4 राहतात. पण 4 कोणते? मायनस राहतात. म्हणून ही किंमत कशाची निघाली? dx ची निघाली. याला अशा पद्धतीने ब्लॉक करून घ्यायचा. ओके, आता त्याच्यानंतर दुसरी किंमत कोणती काढायची? dy ची किंमत आपल्याला काढायची आहे. dy बरोबर. ओके, dy ची किंमत आपल्याला काढायची. ओके, मग आता dy चं काय निघते? a1/a2. त्यानंतर दुसरा c1/c2. अशा पद्धतीने हा क्रम निघतो. ओके, बघा आता a1 ची किंमत कोणती आहे? a1 ची किंमत 4 आहे, 4. त्यानंतर a2 ची किंमत किती आहे? 6 आहे. त्यानंतर c1 ची किंमत किती आहे? c1 ची सुद्धा 4च आहे. ओके, त्याच्यानंतर c2 ची किंमत किती आहे? 8 आहे. ओके, मग आता काय होईल या ठिकाणी? 4 गुणिले 8 तिरकस गुणाकार. 4 गुणिले 8 वजा 4 गुणिले 6, 6. ओके, 8 चौक 32 वजा 6 चौक 24. मग आता करा मायनस. मग आता 32 मधून 24 गेले. आता 32 मधून 24 आपल्याला काढायचे. ओके, 12 मधून 4 गेले, 8 राहिले. 2 मधून 2 गेला, 0. अशा पद्धतीने व्यवस्थित वजाबाकी करून घ्यायची, चुकू द्यायची नाही. ओके, मग आता बघा लक्ष द्या. मोठी संख्या 32 आहे, त्याचं चिन्ह कोणतं आहे? प्लस आहे. मग हे कोणते 8 झालेले आहे? प्लस 8 झालेले आहे. ओके, ही dy ची किंमत आलेली आहे. ओके, पहा. मग आता आपल्याला काय करायचं? आता युजिंग क्रेमर रूल्स बनायचं. ओके, हे अशा पद्धतीने मी 3 भाग करतोय. ओके, पहा, बाय क्रेमर रूल्स. क्रेमर्स रूल. ओके, आता पहा, आपल्याला x ची किंमत काढतोय आपण. इथं काय म्हणायचं? dx/d and y बरोबर dy/d. पहा मित्रो, dx किती आला? वजा 4 आला, वजा 4. d किती आला? 2 आलेला आहे. हे अशा बरोबर किमती ठेवून घ्यायच्या. बे 1 बे, बे 2 4. कोणते 2? वजा 2. x ची किंमत वजा 2. त्याच्यानंतर पहा y ची किंमत. आता लक्ष द्या, dy ची किंमत किती आली? 8 आलेली आहे, 8. d ची किंमत किती आहे? 2 आहे. बे 1 बे, बे चौक 8. ओके, मग किती आलं? 4. ही कशाची किंमत आहे? y ची किंमत आहे. मग मित्रांनो लक्ष द्या, इथं काय करायचं? असं लिहायचं x, y बरोबर x ची किंमत वजा 2, y ची किंमत 4 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. पहा मित्रो, आज आपल्याला आता हे तिसरं गणित सोडवायचं आहे प्रॅक्टिस सेट 1.3 मधलं. तर मित्रो पहा, सोल्युशन अशा प्रकारे हे लिहून घ्यायचं. ओके, पहा याला 1 नंबर. आता ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे, याच्या अगोदरचं गणित स्टँडर्ड फॉर्म मध्ये नव्हतं. ओके, तर हे गणित आपण लिहून घेऊ. ओके, x अधिक 2y बरोबर वजा 1, वजा 1. त्याच्यानंतर दुसरं 2x वजा 3y बरोबर 12. ओके, आता याला 1 नंबर 2 नंबर आपण देऊन घेऊ. x अधिक 2y बरोबर वजा 1, याला 1 नंबर द्यायचं. ओके, आता याच्या लगेच आपण किमती सुद्धा लिहून घेऊ. a1 ची किंमत किती आहे? 1 आहे. त्यानंतर b1 ची किंमत किती आहे? 2 आहे, प्लस 2 आहे. ओके, त्यानंतर c1 ची किंमत किती आहे? वजा 1 आहे. त्यानंतर दुसरं गणित लिहून घेऊ. ओके, इक्वेशन्स 2x वजा 3y बरोबर 12. ओके, याला नंबर 2 नंबर द्यायचं. तर मित्रांनो पहा, याची किंमत a2 ची किंमत किती आहे? 2 आहे. त्यानंतर b2 ची किंमत किती आहे? वजा 3 आहे. त्यानंतर c2 ची किंमत किती आहे? 12 आहे. अशा प्रकारे ह्या किमती लिहून घेतल्या. आता आपल्याला काय करायचं? d ची किंमत काढायची आहे. ओके, d मध्ये काय आहे? a1/a2, b1/b2. हे अशा पद्धतीने लिहून घेतल्या. मित्रांनो पहा, a1 ची किंमत किती आहे? 1 आहे. ओके, केवळ मूल्यामध्ये. ओके, डिटर्मिनंट साइन मध्ये a1 ची किंमत काय आहे? a1 ची 1 आहे. त्यानंतर a2 ची किंमत किती आहे? 2 आहे. त्याच्यानंतर b1 ची किंमत किती आहे? 2 आहे. त्यानंतर b2 ची किंमत किती आहे? वजा 3 आहे. ओके, साइन वगैरे अतिशय काळजीपूर्वक लिहित राहा मित्रांनो. त्यानंतर 1 गुणिले पहा तिरकस गुणाकार 1 गुणिले वजा 3. ओके, वजा असल्यामुळे याला आपण ब्रॅकेट केलेला आहे. या ठिकाणी काय होते? पहा 3 1 3. कोणते 3? वजा 3.
सॉरी 5 1 गुणिले वजा 3 वजा, आता त्याच्यानंतर याचा तिरकस गुणाकार करायचा, 2 गुणिले 2 आलं लक्षात 5 आहे, 3 वजा 3 गुणिले 1 वजा 3, त्यानंतर हे वजा बेदोनी 4 अशा पद्धतीने 5 आहे, इथं वजा आहे, 4 आणि 3 7, कोणते 7 प्लस 7 होतात बरोबर आहे, पण मोठ्या संख्येचं साइन लागत असते म्हणून ही d ची किंमत किती निघाली वजा 7 ही d ची किंमत आलेली आहे. आता काय करायचं, आता आपल्याला dx ची किंमत काढायची आहे. dx बरोबर dx ची किंमत काय आहे फॉर्म्युला, आता केवळ व्हॅल्यू डिटरमिनंट साइन मध्ये पहा, आता c1 अपॉन c2 त्यानंतर b1 अपॉन b2 ही किंमत निघाली आहे. हे अशा किमती ठेवायच्या. ओके, c1 ची किंमत किती आहे वजा 1 आहे, वजा 1, त्यानंतर c2 ची किंमत किती आहे 12 आहे, हे 12, त्यानंतर b1 ची किंमत किती आहे 2 आहे, त्यानंतर b2 ची किंमत किती आहे वजा 3 आहे. अच्छा पहा, आता याच्या आपल्याला किमती आता तिरकस गुणाकार करून घ्यायचा, साइन वगैरे अतिशय योग्य पद्धतीने लिहा, चूक होऊ नये. त्यानंतर वजा गुणिले 3 पहा, वजा गुणिले 3 कोणते 3 वजा 3 आहे, वजा हे अशा पद्धतीने ब्रॅकेट करून घ्यायचा, वजा 2 गुणिले 12, त्यानंतर मग काय येईल अशा पद्धतीने पहा, आता 3 3 1 3 कोणते 3 इथं वजा आहे प्लस 3 येतात. ओके, त्यानंतर आता 12 दोन्ही 24, ओके 12 दोन्ही 24 अशा पद्धतीने मग काय आलं, आता हे dx ची किंमत आलेली आहे, dx बरोबर 24 मधून 3 गेले कारण मोठी संख्या वजा असल्यामुळे. ओके, 24 मधून 3 गेले किती राहतात 21 राहतात, म्हणून ही d ची किंमत किती निघाली 21 निघाली. पण आता मित्रांनो लक्ष द्या, मोठी संख्या वजा आहे म्हणून वजा ही साइन लागत असते. ओके, त्यानंतर आता पहा, आता dy ची किंमत आपल्याला काढायची आहे. dy ची आपल्याला व्हॅल्यू कशी काढावी लागेल, आता पहा a1, ओके a1 अपॉन a2, त्यानंतर शेवटचं घ्यायचं c1 अपॉन c2 अशा पद्धतीने. ओके, पहा आता मित्रो a1 ची व्हॅल्यू किती आहे, a1 ची व्हॅल्यू 1 आहे, त्यानंतर a2 ची व्हॅल्यू किती आहे 2 आहे, त्यानंतर c1 ची व्हॅल्यू किती आहे वजा 1 आहे, c2 ची व्हॅल्यू किती आहे 12 आहे. ओके, अशा पद्धतीने याचा तिरकस गुणाकार करून घ्या. पहा 1 गुणिले 12 वजा, त्यानंतर वजा 1 गुणिले 2, मग काय येईल आता या ठिकाणी 12 1 12 वजा 2 1 2 कोणते 2 वजा 2. ओके, अशा पद्धतीने मित्र लक्ष द्या. आता याचं काय होईल या ठिकाणी बघा, थोडंसं इथं लिहितो मी. पहा हे 12 ला 12 लिहायचं, त्याच्यानंतर हे वजा गुणिले वजा अधिक होते, हे अधिक 2 म्हणून 12 2 13 14. कशाची किंमत आलेली आहे dy ची किंमत आलेली आहे. dy बरोबर किती आलं 14 आलेला आहे. पहा आता मग काय करायचं, बाय क्रेमर रूल्स वापरायचं, बाय क्रेमर्स रूल. ओके, पहा मग आता या ठिकाणी x आणि y च्या किमती काढायच्या, dx अपॉन d and y is equal to dy upon d. dx ची व्हॅल्यू किती आलेली आहे पहा, dx ची वजा 21 आहे, d ची व्हॅल्यू किती आलेली आहे हे वजा 7 आहे, वजा 7, हे वजा 7 हे वजा कॅन्सल झालेले. ओके, वजा वजा कॅन्सल, 7 1 7 7 3 21. ओके, x ची किंमत किती आली 3 आली, त्यानंतर dy ची किंमत किती आली 14 आलेली आहे, 14, d ची किंमत किती आहे वजा 7 आहे. ओके, 7 1 7 7 2 14, हे वजा 2 किंमत येईल कारण आलेल्या उत्तराला कॉमन चिन्ह लागते, म्हणून y ची किंमत वजा 2 आली. पहा म्हणून इथे लिहायचं x, y बरोबर x ची किंमत 3 आली, y ची किंमत वजा 2 आलेली आहे. इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. समज मित्रो, हे 1.3 मधला तिसरा क्वेश्चन आहे. या तिसऱ्या क्वेश्चन मधले ही 3 गणित आपण पाहिलेली आहे, तर ही बाकीची 3 गणित आहेत ते आपण तिसऱ्या भागामध्ये पाहू, भाग 3 मध्ये पाहू. ओके, धन्यवाद मित्र.